आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी राजेंनी स्वराज्याची म्हणजे स्वातंत्र्याची पहिली ठिणगी पेटवली ती भिवडी या गावात मधून. महाराज उमाजी नाईकांनी एवढी मोठी क्रांती केली. आज सरकारला काही वर्षांपूर्वी आद्य क्रांतीवीर म्हणून शासन मान्य त्या ठिकाणी जयंती आणि पुण्यतिथी साजरी केली जाते. परंतु उमाजी नाईकांचं एवढं मोठं कार्य होतं, दररोज जरी त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली तरी कमी आहे. एवढं मोठं कार्य प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, देहूचे असणारे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा नामाचं महात्म्य पटवून देणारा अभंग या ठिकाणी सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल सेवा किम निमित्ताने आहे आपणा सर्वांना ठाऊक आहे. परंतु 2 शब्दाचा अल्पसा हा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, संत महंत शूरवीरांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची भूमी आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पवित्र असणारा हा फलटण तालुका आणि त्या फलटण तालुक्यामधील अगदी वारकऱ्यांच्या नव्हे साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे जाधववाडी, मुळीकवाडी आणि सगळे ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या तन मन धनाच्या सहकार्यातून 3 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील पहिला दिवस माझ्याकडे सेवेकरिता आलेला आहे. मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पाय बरी असो. सद्गुरु श्री हबप हनुमानदास महाराज बैराग यांच्या कृपा आशीर्वादाने व श्री गुरुवर्य सुरेशजी महाराज सोळ यांच्या प्रेरणेने हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज कोळेकर नांदल आदरणीय महाराजांच्या पवित्र अशा मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भवानी मातेच्या व खंडोबा देवाच्या पवित्र दरबारामध्ये ही सेवा होत आहे. सेवेला सगळेच रथी महारथी आहेत. महाराज हा सप्ताह एखाद्या वाडी वस्तीवरील सप्ताह वाटत नाही, एखाद्या तालुक्याच्या गावाला सुद्धा लाजवेल असं सप्ताहाचं नियोजन आहे. महाराज नियोजन एवढं गोड आहे. आमच्या अनिल दादांनी सांगितलं महाराज ह्या वेळेचा सप्ताह तरुणांनी हातात घेतलेला आहे. स्वामी विवेकानंद सांगतात भारत देशाची खरी संपत्ती कोणती असेल, भारत देशाची खरी संपत्ती कोणती असेल तर तो भारत देशाचा प्रत्येक असणारा तरुण आहे. आणि त्या तरुणांनी हा सप्ताह ताब्यात घेतल्यामुळे अगदी गोड नियोजन जिथल्या तिथं बरं नियोजनच एवढं गोड केलेलं आहे. महाराष्ट्रातील सगळे नामवंत कीर्तनकार प्रवचनकार सगळे अगदी गोड. त्यात मीच फक्त वयानी ज्ञानानी कमी आहे. परंतु असो गोड. महाराज ह्या लहान मुलांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नाचायचं कुठं हे कळलं पाहिजे माणसाला, नाहीतर आपली मुलं डीजेवाल्याला सुद्धा घाम सुटतो. महाराज हा सगळ्या गायकांसाठी मृदंगांच्या चाऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. अगदी गोड नियोजन केलेलं आहे महाराज.
नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावू जगे. अहो महाराज इथं नाचतो, त्यालाच माझ्या नाथ महाराजांनी धन्यता दिलेल्या आहे. धन्य जगे तोचे एक, हरे रंगे नाचे राम कृष्ण वासुदेव. अहो इथं नाचणारच खरं धन्य आहे. इथं नाचण्याला खरं महत्व प्राप्त होतं. महाराज डीजे पुढं अगदी परवा दिवशी त्या नगरमध्ये एक जण नवरदेव होता. लग्न टाइम घटिका आलेले आहे, मुहूर्त जवळ आलेला आहे. डीजेवाल्याला घाम सुटला तरी नवरदेवाचे मित्र म्हणायचे अजून एक गाणं लाव, अजून एक गाणं लाव. ते चपटी पायी विडे झालेले आणि नवरदेवाला घोड्यावरून खाली वाढला. त्या गाण्याच्या नादात नवरीने दुसऱ्या संग घोड्यावर बसला होता नवरदेव. घोडा सुसाट पळून काटाडीमध्ये निघून नवरदेवाला पाडलं. 2 दिवस नवरा सापडला नाही. तिसऱ्या दिवशी नवरदेव आला. नवरदेव विचारतो लग्न. बाकीची लोक म्हणाली नवरीचं लग्न. आता मी काय करू? तू असाच डीजे समोर नाचत बस. महाराज इथे नाचणाऱ्याला खरं महत्व प्राप्त होतं. धन्य जोगे तोचे एक, हरी रंगी नाचे, हरीच्या रंगामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. इथे नाचण्याला खरं महत्व आहे. असो गोड गोड अगदी गोड साथ आणि सगळं नियोजनच एकदम. काय ते ऐकणारे श्रोते, काय ते गायक, काय डोंगर, काय झाडी, समद कसं ओके मध्ये वा एकदम छान. सगळ्या संयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माझ्या तुकोबाऱ्यांकडे काही लोक देहूमध्ये गेले आणि तुकोबाऱ्यांकडे गेल्यानंतर माझ्या तुकोबाऱ्यांना प्रश्न विचारला, का हो तुकोबाराय, देवाची जर प्राप्ती करायची म्हटलं, भगवंताची जर काही प्राप्ती करायची म्हटली तर आम्हाला योग याग विधी किंवा काही यज्ञ होम हवन किंवा कुठे हिमालयात वगैरे जावं लागन का? तेव्हा माझे तुकोबाराय म्हणतात नाही नाही नाही, तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर नामासारखं सोपं साधन नाही. त्या नामाचं महत्व माझ्या तुकोबाऱ्यांनी सांगितलं. त्या नामाचं महत्व माझ्या तुकोबाराय सांगतात. बरं नाम घेत असताना महाराज किती सोपं नाम आहे. माझ्या तुकोबाऱ्यांनी नाही नवे नवे सगळ्या संतांनी ही वाटच कशी करून ठेवली महाराज, सोपी करून ठेवलेली आहे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, आहे का नाही? सोपा मार्ग दाखवलेला आहे फक्त नामाचा. महाराज भगवंताची प्राप्ती करायची म्हटलं तर इकडे तिकडे न फिरता गुरूंच्या माध्यमातून, संतांच्या माध्यमातून जे नाम आलेलं आहे त्या नामानेच खरं आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. आपलं खरं जीवनाचं साध्य काय असावं तर ते भगवंताची प्राप्ती. परंतु त्या साध्यापर्यंत पोहोचण्याकरता माझे संत सांगतात नामाशिवाय दुसरं साधनच प्राप्त होऊ शकत नाही. आता मला सांगा, इथून जर आपल्याला जेजुरीला जायचं म्हटलं तर आपल्याला त्या फाट्यावर, नांदल फाट्यावर जावं लागणार आणि तिथून आपल्याला एखादी एसटी धरून कोणीतरी सांगणारा पाहिजे वाटेमध्ये एखादा की जेजुरीला जायचं म्हटलं तर अमुक अमुक या फाट्यावर जा, तिथे तुम्हाला अमुक अमुक क्रमांकाची एखादी एसटी सापडेल. त्या एसटीला हात करून जेजुरीमध्ये जाऊ शकतं. तसे माझ्या संत हे एखाद्या वाट दाखवणाऱ्याप्रमाणे आहेत. मार्ग दावूनी आपल्याला संतांनी, पण भगवंताची प्राप्ती म्हणावी तेवढी सोपी ती प्राप्त करूनच घेता येत नाही. परंतु माझे संत सांगतात, संतांनी सांगितल्यावर जर संतांनी सांगितलेल्या मार्गावर आपण जर चालत गेलो तर निश्चितपणे भगवंताची प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. एवढं सोपं आहे का? मला सांगा, एखाद्या मुंगीला आपल्या जाधववाडी मधून दिल्लीला जायचं म्हटलं तर एवढं सोपं आहे का महाराज? हा, सोपं आहे का? इथून उडाली डायरेक्ट दिल्लीला जाऊन पोहोचली, एवढं सोपं नाही. पण त्या परमार्थामध्ये सुद्धा भगवंताची प्राप्ती करायची म्हटलं तर लहान व्हावं लागतं आणि हात मोठ्याचा धरावा लागतं. लहान व्हायचं म्हणजे किती लहान व्हायचं? हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाल्लेली. म्हणून तर माझे संत सांगतात ना, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रेवा.
मला सांगा, एखाद्या मुंगीला जर इथून दिल्लीला जायचं म्हटलं तर ती सहज चालत चालत जाऊ शकते का? अहो, इथून दिल्लीला जाऊ द्या, त्या फाट्यावर जाईपर्यंत मुंगी रामनाम सत्य तेवढं होऊ शकतं. परंतु त्याच मुंगीने जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या एखाद्या खिशामध्ये जाऊन ती मुंगी बसली आणि तो असणारा मनुष्य पुणे विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये विमानामध्ये बसला तर काही क्षणामध्ये, काही तासामध्ये ती मुंगी इथून दिल्लीला जाऊ शकते. तसं भगवंताची प्राप्ती करायची म्हटलं तर संतांना शरण जाऊन त्या ठिकाणी संतांकडून नाम घेऊन त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती सहज होऊ शकते. मग महाराज, माझ्या तुकोबऱ्यांकडे काही लोक गेले, का हो तुकोबराय, ह्या भगवंताची प्राप्ती करायची म्हटलं तर नाम घ्यावं लागतं, परंतु हे नाम घेत असताना काही त्याची किंमत असली पाहिजे ना. तेव्हा माझे संत आज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामधून सांगतात त्या नामासाठी काही द्यावं लागत नाही. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराज, मला सांगा, आम्ही सगळ्यांनी काय सप्ताह काय उक्ता घेतला का सांगा बरं? आम्हीच इथे येऊन आरडायचं जोरा जोरात, पर बिंबीच्या देठापासून तुम्ही फक्त बघत बसायचं. करे टाळे बोला मुखे नाम, मुखे नाम, करे टाळे बोला मुखे नाम. लागोनिया पाया विनवेतो तुम्हाला, करे टाळे बोला मुखे नाम. माझे तुकोबर आहे, आपल्या पायाला लागून सांगतायत काय करा तुम्ही, करे टाळे बोला मुखी नाम. नामस्मरण करायचं. म्हणून कीर्तनाला बसताना आपलं उगच तोंड पाडून इकडं तिकडं आपलं कंटाळवाने बसायचं. अगदी सगळ्यांनी ताट मनखा करून बसायचंय. जरा थोडं थोडं पुढं सरकून बसायचंय. गडबड करू नका, तोंडाने कुणीही सरकू नका.
हा सरका, थोडं थोडं पुढं सरका. सरका महाराज, थोडं थोडं पुढं सरका, पुढं पुढं, म्हणजे मागचे येणारे मागे बसतील. माझ्या तुकोबरायांकडे काही लोक गेले, तुकोबरायांना प्रश्न विचारला, का हो तुकोबराय, हे नाम घेत असताना काही मोल द्यावं लागतं का? तेव्हा माझे तुकोबराय म्हणाले, याच्यासाठी कसल्याही प्रकारची किंमत तुम्हाला मोजावी, कसल्याही प्रकारचं मोल मोजावं लागत नाही. मग का हो तुकोबराय, आम्ही समाजामध्ये अशा गोष्टी पाहिल्यात ज्या गोष्टीसाठी मोल मोजावं लागत नाही, किंमत द्यावी लागत नाही, त्याच्या बदल्यात काही द्यावं लागत नाही, त्या गोष्टीची समाजामध्ये किंमत राहत नाही. मला सांगा, मातीची म्हणावी तशी आता किंमत, म्हणजे आता आली किंमत, पण पूर्वीच्या काळी माती किंवा पाणी घरी आला एखादा पाहुणा, फक्त आपण त्याला प्यायला पाणी देत नव्हतं, आंघोळीला सुद्धा. आता आपण 20 रुपयाची बॉटल विकत घेतो. परंतु महाराज माझ्या तुकोबरायांनी सांगितलं, या नाम घेण्यासाठी तुम्हाला कसल्याही प्रकारचं मोल द्यावं लागत नाही. मग माझ्या काही लोकांनी प्रश्न विचारला, का हो तुकोबराय, मोल द्यावं लागत नाही, ज्या अर्थी मोल द्यावं लागत नाही त्या अर्थी त्याची किंमत नसली पाहिजे. पण माझे संत सांगतात, नाही, या नामाच्या माध्यमातून खरी भगवंताची प्राप्ती होऊ शकते. नवे नवे हा देह सुद्धा नामानेच पवित्र होऊ शकतो. महाराज तसं पाहायला गेलं तर हा देह पवित्र आहे का? आपण त्याला अगदी, त्या दिवशी परवा दिवशी एका ठिकाणी लग्न होतं, त्या नवरीचा मेकअपचा खर्च 35,000 रुपये होता. मला सांगा, नवरीने केलेला मेकअप किती वर्ष राहणार आहे? हा, किती वर्ष, किती दिवस, किती तास, का अवघ्या काही मिनिटामध्ये तो मेकअप उतरणार आहे. आपल्या शरीराला 9 द्वार सांगितलेत, प्रत्येक द्वारामधून काही ना काहीतरी खराब पदार्थ बाहेर पडतोय, वाईट पदार्थ बाहेर पडतोय. 9 द्वार शरीरामध्ये सांगितले. डोळ्यामधून चिपड बाहेर पडतात, कानामधून मळ बाहेर पडतो, नाकामधून टिंब टिंब, तोंडामधून लाळ बाहेर पडते. सगळं सांगत बसत नाही महाराज. पर असा असणारा अपवित्र देह तो सुद्धा पवित्र करण्याची ताकद फक्त कशामध्ये असेल तर ते नामामध्ये आहे.
ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास पवित्र. काय म्हटले महाराज, कोणतं प्रमाण दिला? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, आणि पवित्रची देह. अपवित्र असणाऱ्या देहाला सुद्धा पवित्र करण्याची ताकद फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. मग ते नामस्मरण सतत घेतलं तर त्याला किंमत आहे. माझे संत सांगतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, आणि तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळाला नाम येण्यासाठी महाराज आयुष्यभर त्याने नाम घेतलं पाहिजे. अंतकाळाला महाराज नाम येईलच. आमचे इंदुरीकर महाराज सांगत असतात, जरी तो वारकरी असला, जरी गळ्यामध्ये माळ असली, जरी आळंदी पंढरीची वारी करत असला, तरी मरणाच्या टायमाला त्याला वेगळ्या गोष्टी, वासना कुठे वेगळीकडे सुद्धा जाऊ शकते. मराच्या टायमाला बोंबील सुद्धा मागू शकतो तो. मराच्या टायमाला गोल सुद्धा मागू शकते, पांढरी लिंब. म्हणजे महाराज वासना कुठेही जाऊ शकते. म्हणून माझे संत सांगतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, आणि तुका म्हणे सुखा पार नाही. त्या अंतकाळाला नाम येण्यासाठी सुद्धा आयुष्यभर त्या नामाची कसरत. माझ्या संत जर सांगतात, तुकोबराय सांगतात, हे नामस्मरण मी फक्त संतांच्या आयुष्यामध्ये शिंक, जांभई, खोकला, इतुकाची वेळ वाया गेला, एवढाच वेळ फक्त महाराज संतांच्या राहणीमानामध्ये, जीवनामध्ये एवढाच वेळ वायाला गेला. फक्त शिंक, जांभई, खोकला एवढा वेळ फक्त वायाला गेला. नाहीतर बाकीच्या सर्व काळ सदा नाम घोष करो. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवीये. असं ओव्यांमधून कोणी गायलं तर माझ्या जनाबाईंनी. मला सांगा, कोणत्या कुळामध्ये माझ्या संत जनाबाई जन्माला आल्या होत्या? म्हणजे उच्च कुळामध्ये सुद्धा जन्माला नाही येता माझ्या आज अभंगाच्या सगळ्या चरणामध्येच सांगितलं आहे ते नामाचं महत्त्व. माझ्या संत जनाबाईंच्या गोवऱ्या सुद्धा महाराज विठ्ठल 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 हे नामस्मरण करत होता. महाराज जनाबाईंच्या शेण्या सुद्धा, गोवऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करत होत्या. आपल्या सगळ्या गोवऱ्या पोहोचल्या तरी आपण विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करत नाही. अहो, माझ्या संत जनाबाईंची कीर्ती फक्त पंढरपूरमध्ये, मंगळवेढ्यामध्ये न राहता, फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये न राहता, फक्त महाराष्ट्रामध्ये न राहता त्या काशीपर्यंत जनाबाईंची कीर्ती पोहोचली. आणि तिथून माझे संत कबीर महाराज, कोण या जनाबाई आहेत? कोण जनाबाई आहेत की ज्यांच्या दारामध्ये, घरामध्ये साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरून उतरून संत जनाबाईंच्या सोबत जात्यावर दळणदळू लागतोय? कोण जनाबाई आहेत? काय त्यांचा अधिकार आहे ते पाहण्याकरता कबीर महाराज त्या ठिकाणी जनाबाईंच्या घरापाशी महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. कीर्तनाला बसताना अहो तेथे असे देव उभा, माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा. तेथे साक्षात भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मा कीर्तनामध्ये येतोय. मग कीर्तनाला बसताना उगाच तोंड पाडले, फोडीली गोवरी, असं उगाच तोंड पाडून बसायचं नाही. इथं एवढी जागा फक्त महाराज सुखाची राहिली. नाहीतर इथून मंडपाच्या बाहेर जर पडला सगळीकडं येर अवघ्याची, सगळीकडे दुःखच दुःख आहे. खरे सुखाची जर प्राप्ती कुठे होत असेल तर मला सांगा, इतक्या वेळ आता जवळजवळ तासभर आम्ही ओरडतोय नुसतं बिंबीच्या देट्यापासून. कुणाला दुःख झालंय का? कुणाला घराची आठवण आली का? काहींचं मन तिथं खेटरांपाशी राहिलं असन माझी जाऊ नाही म्हणून. परंतु महाराज विठ्ठल माझ्या संत जनाबाईंची कीर्ती त्या ठिकाणी काशीपर्यंत पोहोचली होती. कबीर महाराज जनाबाई कोण आहे ते पाहण्याकरता साक्षात जनाबाईंच्या दारामध्ये येऊन थांबलेले आहेत. परंतु कोणीतरी सांगितलं संत जनाबाई घरामध्ये नाहीत. संत जनाबाई चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये शेण्या गोळा करण्याकरता गेलेल्या आहेत. परंतु संत जनाबाई शेण्या गोळा करत असताना सुद्धा उगाच ह्या शेजारच्या बाईसोबत, काय ग
आमके आमकीचे सून पळून गेले वाटतं, आमके आमकीचे सून नांदाना वाटतं. म्हणजे इकडल्या तिकडल्या गप्पा न करता माझ्या संत जनाबाई ते भगवंताचं नामस्मरण करत होत्या. भगवंत साक्षात जनाबाईंच्या पाठीमागे पाठी घेऊन उभा असायचा. जानी जाय शेणासाठी मागे उभा साक्षात भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा जगाचा चालक मालक असणारा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा पाठी घेऊन संत जनाबाईंच्या मागे उभा असायचा. एवढी जनाबाईंची नामस्मरणावरचा दृढ विश्वास होता, दृढ निश्चय होता. असं नामस्मरण संत जनाबाईंचं. अहो महाराज, दळण दळायला आता पूर्वीची घरं हम दो हमारे दो असं नव्हतं. हम दो हमारे घर में सगळे क्रिकेटची टीम असं मोठी मोठी कुटुंब असायची. संत जनाबाई नामदेवरायांचं सुद्धा कुटुंब छोटं नव्हतं, परंतु संत जनाबाईंना खूप काम करावं लागायचं, दळण दळायला लागायचं. त्या दळण दळत असताना सुद्धा मुक्याने वगैरे पूर्वीच्या काळचे लोकच महाराज ज्यांच्या डोक्यावर टोप्या आहेत ते लोक सांगू शकतात महाराज. पूर्वीच्या काळी आऊत हाकायचं म्हटलं तरी मुक्याने हाकत होते का सांगा बरं? हा काय एक गाण्याला त्या काहीतरी नाव आहे ते तसं म्हटलं जायचं. प्रश्न उत्तरे केले जायचे. महिला मंडळ ज्यांच्या डोक्यावर पदर आहे त्यांनी मला घेऊ नका. आता ज्यांच्या डोक्यावर पदर आहे त्यांनी सांगा. रानामध्ये कांद्याची वगैरे लागण करायची म्हटलं तर मुख्याने महिला मंडळ करत होत्या का? देवाच्या काही ना काहीतरी ओव्या म्हटल्या जायच्या, काही ना काहीतरी गवळणी म्हटल्या जायच्या. मग ते नामस्मरणाच्या नित्य नामस्मरण होतं. मग पूर्वीची माणसं, जुनी माणसं कपड्याने मळकी होती. पूर्वीची माणसं कपड्याने मळकी होती पण मनाने खूप श्रीमंत होती. आताची माणसं कपड्याने मळकी नाहीत पण मनाने एवढी जळकी. माझ्या संत जनाबाई, अहो पूर्वीची लोक पहा कपड्याने मळकी होती पण अंत करणारे मनाने खूप स्वच्छ होती, खूप निर्मळ होती. पण ते निर्मळ का बरं? दोन माणसं एकमेकांना भेटले की काय म्हणायचे? हा काय असं मला तसलं काही नाही. राम राम म्हणजे तुमच्या मधला राम, त्या रामाला माझ्या हृदय स्थित असलेल्या आत्मा रामाचा माझा नमस्कार आहे म्हणून राम राम म्हटलं जायचं सहज सहज पूर्वीच्या काळच्या लोकांचं. आता दोन माणसं एकत्र म्हटलं गुड मॉर्निंग सर, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, रात्री झोपताना गुड नाईट. म्हणजे त्या नामा आताची घडीला आपण सगळं काय करतो आलोय? पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करत आलो. पूर्वीची आपली जी काही संस्कृती आहे तिला विसरत चाललेलो आहे. पूर्वीच्या काळची लोक मनाने एवढी श्रीमंत, मनाने एवढी निर्मळ का होती तर त्यांच्या मुखामध्ये अखंडितरित्या नामस्मरण होतं. ते नामस्मरण सहज घेतलं जायचं. आणि महाराज माझे तुकोबाराय सुद्धा अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात ते सांगतात, हे नाम घेत असताना एवढं सोपं आहे, ते खोल नाही. खोल नाही म्हणजे काय? ते अवघड नाही. अवघड कोण करायला तयार आहे का? आता मला सांगा, भगवंत एखादा मधून उठेल आणि मला म्हणन महाराज मला भगवंताची प्राप्ती करायची, एका पायावर 12 वर्ष उभे राहण्याची माझी ताकद आहे. आता कोण आहे का असं? अहो महाराज भगवंताची प्राप्ती करायची म्हटलं तर एवढं तपश्चर्या करावी लागते. पण माझे संत सांगतात, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. नामस्मरणासारखा सोपा उपाय नाही. अहो माझ्या संतांनी सगळी उपाय वाटच सोपी करून दिली.
तुका म्हणे सोपे आहे सर्व हुनी तुका म्हणे तुका म्हणे संतांनी करून दिले. तुका म्हणे सोपे आहे सर्व हुनी शहाणा तो घनी. शहाणा असेल तोच येतो. परंतु महाराज आपलं काय होतंय, आपलं असं नाही होत. आपल्या मुखातून नामस्मरण येत नाही. माझ्या तुकोबारांना प्रश्न विचारला, का हो तुकोबार आहे, आमच्या मुखातून अखंडितरित्या नामस्मरण का येत नाही? तर माझ्या संतांनी सांगितलं, काही नाही, तुमचं गेल्या जन्मीचं असेल, या जन्मीचं असेल, गेल्या अनेक जन्मीचं पाप तिथं आडवं येते. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. आपल्या हिताच्या ठिकाणी पाप आपल्याला आडवं येते. सगळ्यात सोपं साधन कोणतं? नामसंकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. या जन्माचं नाही, गेल्या अनेक जन्मांचं पाप जाळण्याची ताकद फक्त कशामध्ये आहे? नामस्मरणामध्ये आहे. मग ते नामस्मरण, अहो माझ्या संतांनी सांगितले, हे नाम घेत असताना कसल्या प्रकारचा मोबदला द्यावा लागत नाही. हे नाम अवघड नाही, तर सगळ्यात सोपं आहे. मग का हो तुकोबर आहे, या नामस्मरणाचा उच्चार वगैरे काय कसं करायचं, हे नामस्मरणाचं तत्व काय, हे काय कोणतं नाव घ्यायचं, ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामधून
आमच्या महाराजांसाठी. किती गोड गोड आवाज आहे महाराज. ईश्वरी देणगी लागते त्याला, ईश्वरी देणगी लागते. माझे संत सांगतात 2च अक्षर आहेत राम राम, फक्त त्याचं नामस्मरण उच्चार करायचं आहे. महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी का बरं आपण म्हणतो? सगळ्यात सोपा मंत्र सांगितला, परंतु एका लेखकाने खूप छान लिहिलं. जीवन जगत असताना रामकृष्ण हरी का म्हणायचं? आता आम्ही फोनवर बोललो की आपण लगेच काय म्हणतो? फोन उचलला एखाद्याने आणि आपण इकडून फोन लावला, आपण काय म्हणतो? काय म्हणतो? हॅलो शब्द म्हणतो पहिल्यांदा. पण हॅलो ज्यांनी फोनचा शोध लावला त्याच्या बायकोचं नाव हॅलो आहे. मग त्या ग्राहम बेलच्या बायकोचं नाव घेण्याची आपली काय म्हणजे हे का दवा? परंतु नाही महाराज, फोन लावला तरी आपण काय म्हटलं पाहिजे? रामकृष्ण हरी. का बरं रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे? एका लेखकाने खूप छान लिहिलं. जीवन जगत असताना रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे, कारण का जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये अति उच्च पदवी आपल्याला मिळवायची असेल, त्या भगवंताची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल, तर रामाचा आचार, कृष्णाचे विचार आणि हरीचा उच्चार जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. म्हणून महाराज राम 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 आपण नामस्मरण केलं पाहिजे. आपल्या जवळच वाल्हे नावाचं गाव आहे. कोण होऊन गेला तिथे? कश्यप ऋषी काय म्हटले? नाही, वाल्मिक ऋषी होऊन गेले. परंतु त्यांचा पूर्व जीवन जर आपण पाहिला तर महाराज शतकोटी असणारे ब्राह्मणांना मारून, व्यापाऱ्यांना मारून त्या ठिकाणी वाल्या कोळ्याचं पाप एवढं वाढलेलं होतं महाराज. एवढं पाप वाढलेलं होतं. किती रांजणं भरली होती महाराज? पूर्वीच्या काळची रांजणं होती. किती रांजणं भरली होती? 1 किती 2 7 रांजणं भरले होते. रांजणं पण असली मोठी मोठी. बरं काय करायचं तो वाल्या? एक ब्राह्मण मारला, एक त्या ठिकाणी व्यापारी मारला, एक त्या ठिकाणी असणारा वाटसरू मारला की एक खडा उचलायचा आणि त्या रांजणामध्ये नेऊन टाकायचा. बरं तो खडा तरी केवढा होता महाराज? खडा केवढा होता? मोहरीच्या दाण्या एवढा खडा होता. 7 रांजणं भरली होती. एवढं मोठं पाप झालेलं असताना नारद महर्षी अर्धाक्षण घडता संतांचे संगती, अर्धाक्षण फक्त संतांची संगती घडली तर पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्यावे अधमा संत सेवे. संतांचं संघाचं सेवन जर केलं तर कितीही पतित असणारा तो पावन होऊ शकतो, रंकाचा राजा होऊ शकतो फक्त संतांच्या संगतीमुळे. अर्धाक्षण काही क्षण त्या ठिकाणी वाल्या कोळ्याने त्या नारदांची संगत केली. नारद महर्षींनी प्रश्न विचारला, वाल्या अरे एवढं मोठं जे काही पाप करतोय त्या पापामध्ये कोण? एवढं मोठं पाप करतोय याला वाली कोण राहणार? तेव्हा वाल्या कोळी म्हणाला, अहो मी माझ्यासाठी करत नाही. कोणासाठी करतोय? माझ्या मुलाबाळांसाठी, माझ्या बायकोसाठी, माझ्या आई वडिलांसाठी हे करतोय. अरे ना वाल्या ऐक, एवढं मोठं पाप तुझ्या हातून होतंय. एकदा घरच्यांना जाऊन विचार, त्या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का? तुम्हाला सर्व कथाभाग माहिती आहे. घरी जाऊन विचारलं, कोणीही पापामध्ये सहभागी व्हायला तयार नाही. नारद महर्षींकडे आले. नारद महर्षींकडे आल्यानंतर या पापामधून मुक्त होण्याचा काहीतरी पर्याय असेल ना, काहीतरी मार्ग असेल, काहीतरी प्रायश्चित्त असावं. मग नारद महर्षींनी सांगितलं, बाकी कुठेही जाऊ नको, बाकी काही करू नको, उच्चारावे राम राम. उच्चार कर. कशाचा? राम राम. परंतु आयुष्यभर महाराज कधीही त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण केलं नाही, संतांचा संग केला नाही, त्याच्यामुळे मुखामधून अखंडितरित्या राम राम हे शब्द आले नाही. मग करोनी सायास शिकविती, सायासाने शिकवलं. वाल्या अरे तू राम राम म्हणू शकत नाही ना, मग एक काम कर, तू मरा 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 म्हण. आपोआप तुझ्या मुखामधून काय येईल? राम 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 येईल. मग असं नामस्मरण करत असताना वाल्या कोळ्याने त्या तपश्चर्यामध्ये अंगावर वारुळ चढेपर्यंत अखंडितरित्या मरा 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 म्हटलं. आणि त्याच्या मुखामधून आपोआप काय झालं? रामकृष्ण राम 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 हे त्याच्या मुखामधून नामस्मरण झालं. काय प्राप्त झालं महाराज? कोळ्याच्या कुळामध्ये जन्म.
अधिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. माझ्या वाल्या कोळ्याने जे काही लिहिलं तसंच माझ्या भगवान श्रीरामाला जन्माला आल्यानंतर वागावं लागलं. जन्माला आल्यानंतर संपूर्ण रामायण जर आपण पाहाल, एक शब्द राम वाल्या कोळ्याने जसं लिहिलंय तसंच एक बाणी एक पत्नी एक वचनी पुरुषोत्तम का म्हणतो. उत्तम असणारा पुरुष म्हणजे भगवान श्रीराम आहेत. म्हणून त्यांना वाल्या कोळ्याने जसं रामायण लिहिलं तसंच वागावं लागलं. मग देवाला वागवण्याची ताकद कशामध्ये आहे? ऋषीमध्ये नाही, त्या नामस्मरणामध्ये खरी ताकद आहे. मग ते नामस्मरण कसं केलं पाहिजे? उठता बसता दळिता कांडिता अगदी भांडताना सुद्धा ते नामस्मरण केलं पाहिजे. माझे नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, अगदी शिव्या द्यायच्या म्हटलं तरी नामस्मरणामधून, म्हणजे भांडताना सुद्धा उठताना बसताना देवाचं नामस्मरण करायचं. महाराज तुम्हाला आम्हाला समाधान मिळतं, भगवंताची प्राप्ती होती यात नवल नाही. देवांनी सुद्धा हे भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे. मला सांगा, त्या ठिकाणी समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनातून काही रत्न बाहेर पडले. लक्ष्मी नाही तर कुणीतरी एखादी अक्षदा वाटायच्या राहून गेल्यात. नाही महाराज, अशा प्रकारची 14 रत्न समुद्र मंथनातून बाहेर आले महाराज. परंतु त्यातून एक रत्न, एक विष बाहेर आलं. हलाहल नावाचं विष बाहेर आलं. सगळ्या देवांच्या बायकांनी सांगितलं होतं. महिला मंडळींना सगळं घडण्याच्या आधीच सगळं माहिती असतं. एखादी गोष्ट गावभर पसरायची असेल ना, पुरुष मंडळींना सांगतो, गावभर पसरवायची असेल ना, फक्त महिला मंडळींना सांगायचं, हे बघ तुला सांगतो, तुला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नको. त्यांना जर सांगितलं तर महाराज बिना चॅनलचं, बिना कसल्याही सोशल मीडियाचा सगळ्या गावामध्ये प्रचार होण्याचं साधन, सगळ्यात सोपं साधन म्हणजे महिला मंडळ आहेत. परंतु महाराज ह्या महिला, त्या ठिकाणी सावित्री त्या ठिकाणी रेल्वे इंजिन ड्रायव्हर आहे, विमान ड्रायव्हर आहे, नवे नवे देशाचे चालक सुद्धा कोण आहे आज? द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती पदावर. या महिलांचा महिमा महाराज. गुरुवर्य किसन महाराज साखरे एक वाक्य सांगायचे कीर्तनामध्ये, आळंदी महाराज म्हणायचे, महिलांच्या डोळ्याच्या पडणाऱ्या अश्रूमध्ये जगामध्ये प्रलय आणायची ताकद आहे. जगामध्ये प्रलय आणायची ताकद आहे महिलांमध्ये. पुरुषांमध्ये तुम्ही आपल्या बिड्या तांबाखू विठ्ठल मी सांगत होतो, समुद्र मंथनाच्या टायमाला जेव्हा त्यातून हलाहल नावाचं विष बाहेर येणार होतं, आदल्या रात्रीच देवांच्या बायकांनी सांगितलं होतं, तुम्ही घराच्या बाहेर पडू नका. तरी ऐकतील ते पुरुष कुठले? देव सुद्धा पुरुष. महाराज ब्रह्मा विष्णू महेश इंद्र चंद्र वरून सगळे देव आले. त्यांनी पाहिलं समुद्र मंथनामधून हलाहल नावाचं विष आलेलं आहे. परंतु हे प्राशन करणार कोण? सगळ्यांना आठवलं, सगळ्यात भोळं कोण आहे? कोण आहे भोळं? हा, शंकराची सगळ्यात भोळं दैवत असं. सगळ्या देवांना युक्ती सुचली, बाकी कुणालाही सांगायचं नाही. कुणाला अडकवायचं? भगवान शंकराला त्या हलाहल विष प्राशन करायला सांगायचं. मग बाकीचे सगळे देव म्हटले, इंद्रचंद्र वरुण आदी सगळे देव म्हटले, बाकी काही करू नका, गुळ फेका. फक्त गुळ फेका म्हणजे काय? स्तुती करा. कोणाची? भगवान शंकराची. सगळ्या देवतांनी भगवान शंकराची स्तुती करण्याला आरंभ केला. काय म्हटले महाराज? बाकी सगळे देव पाहिले तर सगळे गावामध्ये आहे, परंतु तुमचा निवास कुठे आहे? गावाच्या
बाहेर सगळे देव अगदी मखमलीत रत्नजडित अलंकार धारण करतात, परंतु तुम्ही बाकी काही नाही, व्याघ्रांबर धारण केलेलं आहे. महाराज सगळे देव रत्नजडित अलंकार धारण करतात, परंतु बाकी तुम्ही काही केलेलं नाही. अंगाला राख लावलेला आहे. काय तुमचा महिमा? पार्वती सारखी आदिशक्ती तुमची पत्नी आहे, हिमालयासारखा तुमचा सासरा आहे. अहो भुलला ना महाराज शंकर. माणसाला फक्त स्तुती पाहिजे असते. गावामध्ये पाटील जय हरी म्हटलं ना, पाटील जरी शब्द काढला, ए बाब्या, मी दुकानवाल्याला सांगतो, बाब्या आण रे चहा सगळ्यांना. बायकोला घरामध्ये कधी साडी घेणार नाही, परंतु अख्ख्या गावाला फक्त कशामुळे? पाटील म्हणजे स्तुती केली. तुम्ही आम्ही त्या ठिकाणी खाली जातो यात नवल नाही. भगवान शंकर सुद्धा गार झाले. महाराज आणा रे आणा, विष आणा, फक्त विष आणलं महाराज. विष आणलं, गट 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 माझ्या भगवान शंकराने ते गिळलं. गिळल्यानंतर महाराज विष, सगळ्याची परीक्षा करावी पण विषाची परीक्षा करू नये. भगवान शंकराने विष गळ्यामध्ये धारण केलं, परंतु पोटामध्ये न धारण करता कुठे केलं? नीळकंठ हे नाव कशामुळे भगवान शंकराला प्राप्त झालं असेल तर ते भगवान शंकराने कंठामध्ये हलहल नावाचं विष धारण केलं, त्याच्यामुळे भगवान शंकराला नीळकंठ हे नाव प्राप्त झालं. महाराज परंतु विष असते, विषाचा परिणाम जागू लागला. संपूर्ण अंगामध्ये दाह दाह होऊ लागला, अंगाची लाही लाही होऊ लागली. तर काहीतरी लाही लाही काहीतरी उपाय करून शांत केले पाहिजे सगळ्या देवांनी. आता महाराज सगळे देव स्तुती करताना जवळ होते, तेव्हा माझ्या नाथ महाराजांचं प्रमाण माझ्या शंकराला आठवलं. जगामध्ये सुखाच्या टायमाला सगळे आपले सोबत असतात, परंतु एक समय दुःखाचा असं येतो, त्या टायमाला आपलं कुणी नसतं. नाही रे नाही, माझ्या भगवान शंकराला तेव्हा कळलं नाही आपलं कोणीच नाही. सगळे देव स्तुती करताना विष प्राशन करण्याच्या आधी सगळे देव काय स्तुती करत होते महाराज. परत एकदा वाईट समय, दुःखाचा समय आला, सगळे देव जिकडं तिकडं पळून गेले. परंतु शेवटी शंकराला महाराज आई वडील नाही, आधी अंत असणारा माझा भगवान शंकर आई वडील नाहीत. मग जायचं कुठं? पत्नीला आवाज दिला. पार्वती माता जवळ आली. तुम्हाला सांगितलं होतं ना घराच्या बाहेर जाऊ नका. महाराज महिला मंडळींचं ऐकलं पाहिजे आपण. तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. महाराज पार्वती मातेने सांगितलं तुम्हाला जाऊ नका, सांगितलं होतं तरी तुम्ही गेले. मग पार्वती मातेने अनेक उपाय केले. काय काय उपाय केले भगवान शंकरांसाठी? ते विषाचा दाह कमी करण्यासाठी. महाराज भगवान शंकरांच्या डोक्यावर काय आहे? गंगा धारण केली तरी सुद्धा दाह काय शांत होईना. अंगाला, सगळ्या अंगाला सगळ्यात थंड जर कोणता पदार्थ असेल तर तो राख आहे. सगळ्या सर्वांगाला काय लावली महाराज? आजही जर आपण आता कुंभमेळा चालू आहे प्रयागराजला, कुंभमेळ्यातील अनेक साधू जर पाहिले, नागा साधू जर पाहिले, त्यांनी काय लावलेले आहे? सर्वांगाला राख लावलेले आहे. तसं भगवान शंकराने राख सुद्धा लावून पाहिली. सगळ्यात थंड प्राणी जर आज कोणता असेल तर तो काय आहे? कोणता प्राणी आहे? वानर? काय मला ऐकायचं जरा कमी झाले वयोमानानुसार, त्यामुळे जरा मोठ्याने सांगा. कोणता प्राणी आहे सगळ्यात थंड? सांगा की. नाग. नागाला कुठे धारण केलं भगवान शंकराने? गळ्यामध्ये धारण केलं तरी सुद्धा हा दाह काही शांत होईना.
शेवटी स्वारी कुणाकडे गेले तर नारद महर्षींकडे गेले. नारद महर्षींना सांगितलं, अहो नारद महर्षी काहीतरी उपाय द्या. नारद ज्याची बातमी कुठेच रद्द होत नाही त्याला म्हटलं जातं नारद महर्षींकडे भगवान शंकर गेले आणि काहीतरी उपाय द्या. ते नारद महर्षी म्हणाले, भगवान शंकर ऐका, तुम्हाला एक उपाय सांगतो. भगवान शंकर म्हणाले, कितीही पैसा खर्च होऊ द्या, अगदी पॅरालिसिस झाला तर त्या निपाणीपर्यंत जाऊ, अगदी म्हणाल तिकडे गुजरातला पोरग होत नाही तर गुजरातला जाऊन त्या बाईकडून कसलं ते टमाट्याचं औषध काय ते म्हणाल ते जे म्हणाल ते खर्च करायला तयार आहे, परंतु उपाय सांगा म्हटले. भगवान शंकर म्हणाले, उपाय सांगा. म्हणेल ते किंमत द्यायला तयार आहे. नारद महर्षी म्हणाले, तुम्हाला किंमत द्यायची गरज, पैसा मोजायची गरज, धन मोजायची गरज नाही. काय करा मग तुम्ही, काय करायचंय, फक्त एकच करा, बाकी काही करू नका. भजन करी महादेव, भजन रामाचं नामस्मरण करायला चालू केलं. राम 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 म्हटले. काय आश्चर्य महाराज रामाच्या नामस्मरणामध्ये. एवढे अनेक उपाय करून सुद्धा तो दाह शांत झाला नाही, परंतु भगवंताचं एकच नामस्मरण केलं. फक्त 2 अक्षराचे काम उच्चारावे, राम राम हे नामस्मरण केलं. काय आश्चर्य महाराज, एवढा मोठा असणारा दाह तो सुद्धा शांत करण्याची ताकद कशामध्ये असेल तर ते नामस्मरणामध्ये आहे. मग माझ्या संत तुकाराम महाराजांना काही लोकांनी प्रश्न केला, का हो तुकोबर आहे, आम्ही तर नीच कुळामध्ये जन्माला आलो, आम्ही अमुक अमुक खालच्या जातीमध्ये जन्माला आलो, आम्ही अमुक अमुक वेगळ्या धर्मामध्ये जन्माला आलो. महाराज अहो तुकोबर आहे, मला सांगा, हे नामस्मरण करत असताना आम्ही या कुळामध्ये आलोय तर आम्हाला याचा काहीतरी प्रतिकार होईल का, याचा काही विक्षेप होईल का? तर माझे महाराज तुकोबर आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जोरदार टाळ्या वाजवा. गोड गोड गोड. माझ्या संत तुकोबरायांना प्रश्न विचारला काही लोकांनी, महाराज आम्ही अमुक अमुक कुळामध्ये जन्माला आलोय, आम्ही अमुक अमुक जातीमध्ये जन्माला आलोय, मग त्याचा काहीतरी प्रतिबंध लागेल का? तर माझे संत सांगतात, तुम्ही कोणत्या धर्मामध्ये जन्माला आला, तुम्ही कोणत्या जातीमध्ये जन्माला आला. अहो महाराज, जगाच्या पाठीवर एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे जिथे यारे यारे लहान तोर याती भलती नारी नर न लगे विचार, मग काही विचार करावा लागत नाही सगळ्यांचं इथं. अहो महाराज, वारकरी संप्रदायाच्या आधी सुद्धा आणि नंतर सुद्धा अनेक संप्रदाय जन्माला आले, अनेक त्या ठिकाणी कुळ जन्माला आले, परंतु असे अनेक
परंपरा जन्माला आल्या, परंतु महाराज एकदा का त्या परंपरेचे गुरु वारले की तिथून पुढे ती परंपरा समाप्त झाली. का बरं? परंतु वारकरी संप्रदाय आज माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानदेव रचिला पाया, माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. आजही ती अखंडित चालू आहे. कशामुळे असा प्रश्न आपल्या समोर पडू शकतो. परंतु महाराज बाकीचे जेवढे काही संप्रदाय जन्माला आले समाजामध्ये, ते संप्रदाय हे व्यक्तिनिष्ठ संप्रदाय होते. परंतु माझा वारकरी संप्रदाय एकमेव संप्रदाय आहे. तो व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नसून तो तत्वनिष्ठ संप्रदाय आहे आणि म्हणून तो आजपर्यंत टिकलेला आहे. जे माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तेच माझ्या तुकोबारायांनी सांगितलं, तेच माझ्या सावता महाराजांनी सांगितलं, तेच माझ्या संत जनाबाईंनी सांगितलं, तेच माझ्या मुक्ताबाईंनी सांगितलं, सोपान काकांनी सांगितलं, निवृत्ती दादांनी सांगितलं, नामदेवांनी सांगितलं, एकनाथांनी सांगितलं. म्हणजे आपला वारकरी संप्रदाय हा तत्वांनी बांधलेला आहे आणि म्हणून जगाच्या पाठीवर एकच असा संप्रदाय राहिलेला आहे जिथे सगळ्यांचं स्वागत केलं जातं. नाही तर बाकीच्या धर्मामध्ये, बाकीच्या जातीमध्ये असं नाही. मुस्लिम त्या मशिदीमध्ये जाऊन एखादा हिंदू नमाज पढू शकतो का? मक्का मदिनेला जाऊन आजही हज यात्रेला आपला हिंदू जाऊ शकतो का? नाही. परंतु पंढरपूरमध्ये वारकरी संप्रदाय असा एकमेव संप्रदाय आहे जिथे मुस्लिम सुद्धा संत झालेले आहेत. अहो माझे संत नामदेव महाराज फक्त महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय पोहोचतात यात नवल नाही. पंजाब मधील घुमानपर्यंत वारकरी संप्रदाय पोहोचवला कोणी तर माझा संत नामदेव महाराज. म्हणून आज देखील पंजाबी लोकांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये आज देखील माझ्या संत नामदेव महाराजांच्या ओव्या घातलेल्या आहेत. ही खरी श्रीमंती आहे वारकरी संप्रदायाची. म्हणून माझे संत सांगतात हे नामस्मरण करत असताना अहो आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आलो ती भूमीच खरं पवित्र आहे, ती भूमीच खरी श्रेष्ठ आहे. जेथे वैष्णवाचा वास धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य. जेथे वैष्णवांचा वास आहे. खरं पहा, जर संपूर्ण पृथ्वी एक कुटुंब पाहिलं, एक घर जर मानलं तर अमेरिका हॉल होऊ शकतो, चीन त्या ठिकाणी आपलं माझघर होऊ शकतं, त्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया बेडरूम होऊ शकतं, त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो पाकिस्तान हे आपलं टॉयलेट होऊ शकतो. परंतु भारत देश हा एकमेव देश आहे ज्या देवघर होऊ शकतं. म्हणून या भारत देश एवढा पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणून महाराज एवढं पवित्र भगवंताने सुद्धा अवतार धारण करण्यासाठी मला सांगा एखाद्या देवता असे आहेत का ज्यांनी अमेरिकेमध्ये अवतार धारण केला, ज्यांनी पाकिस्तानमध्ये अवतार धारण केला? नाही. अवतार धारण करण्यासाठी संतांनी सुद्धा आणि देवांनी सुद्धा ही पवित्र भूमी निवडलेली आहे. म्हणून त्या संतांनी सांगितलं जे काही भगवंताचं नामस्मरण आहे सगळ्यांनी एकदा हात वरती करायचे. राहू द्या असेच आता रात्रभर नाही, भगवंताचं नामस्मरण करायचंय. वेळोबार खोमाय
बर, दोन तासाच्या कीर्तनामध्ये 2 मिनिटं आपण विठोबा रुक्माई भजनासाठी हात वरती करू शकत नाही महाराज. तर काय भगवंताची प्राप्ती आपण हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या करू शकतो का सांगा बरं एका पायावर. म्हणून सगळ्यात सोपं साधन योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म सगळ्यात सोपं साधन सांगितलं. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. संतांनी अवतार धारण करण्यासाठी महाराष्ट्राची महाराज संतांनी अवतार धारण करण्यासाठी शूरवीरांनी अवतार धारण करण्यासाठी भारताची पवित्र भूमी निवडली. महाराज जगाच्या पाठीवर 199 देश आहेत. मग तिकडे अवतार धारण करता आला असता, परंतु नाही महाराज. 199 देश वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहेत. मी तुम्हाला सगळे देश सांगत बसलो तर अख्खी रात्र पुरायची नाही. 2-3 देश सांगतो आणि भारताचं पावित्र्य सांगतो महाराज. अमेरिका, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, त्या ठिकाणी पाकिस्तान असे अनेक देश जगामध्ये आहेत, परंतु भारतासारखा पवित्र देश नाही. अमेरिका प्रसिद्ध आहे कशामुळे. अमेरिका नावाचा देश आज जगाच्या पाठीवर प्रसिद्ध आहे, तो म्हणजे लावालाव्या करण्यासाठी. जगामध्ये असतात बघा, आपल्या भारतामध्ये सुद्धा काही काही लोक एवढ्या लावालाव्या करतात महाराज. कोरोना नंतर प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली. कोरोना नंतर प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली. साखरेची किंमत वाढली, तेलाची किंमत वाढली, त्या ठिकाणी फुलांची, महाराजांची, सगळ्यांचीच किंमत वाढली की महाराज. नका नाही असं आहे का. सगळ्यांची किंमत वाढत गेली, परंतु एका गोष्टीची किंमत महाराज अजूनपर्यंत वाढली नाही. मी जन्मल्यापासून म्हणजे जेव्हापासून ऐकतो तेव्हापासून तेवढीच आहे, ती म्हणजे काडीपिटीची किंमत अजून तेवढीच आहे, तिची किंमत वाढली नाही. मग काही लोकांनी प्रश्न केला तेव्हा मला असं आठवलं की लावालाव्या करणाऱ्याची किंमत वाढत नाही. अमेरिका कशासाठी प्रसिद्ध आहे. लावालाव्या करण्यासाठी. कोणाकोणामध्ये जगाच्या पाठीवर पहिलं महायुद्ध झालं, कारणीभूत अमेरिका. जगाच्या पाठीवर दुसरं महायुद्ध झालं, कारणीभूत जग. आता 3ऱ्या महायुद्धाच्या उपमर्त्यावर येऊन पोहोचलंय, कारणीभूत अमेरिका. काय करतो, 2 देशामध्ये भांडण लावतो आणि त्याचा तमाशा पाहत बसतो. आता भारताचा आणि पाकिस्तानच्या मध्ये जे काही काश्मीरचा प्रश्न आहे, दोन्हीकडे आपली त्या ठिकाणी युद्ध सामग्री विकून आपला नफा मिळवत बसते. 2 देशामध्ये आता जरी आपण पाहिलं रशिया युक्रेनमध्ये भांडणं चालू आहेत, त्या ठिकाणी ते भांडणं लावण्यासाठी सुद्धा कोण कारणीभूत. अमेरिका. लावालाव्या करणाऱ्यासाठी प्रसिद्ध कोण असेल तर अमेरिका नावाचा देश आहे. चीन कशासाठी प्रसिद्ध आहे. चीनची प्राचीन प्रसिद्धी वेगळी आणि अर्वाचीन काळामध्ये चीन वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध झालेला आहे. चीन पूर्वीच्या काळी बनावट वस्तू निर्माण करण्याकरता प्रसिद्ध होता आणि आताच्या काळामध्ये कोरोना नावासारखा भयंकर आजार पसरवण्यासाठी अर्वाचीन आताच्या काळामध्ये चीन प्रसिद्ध झालेला आहे. बनावट वस्तू तयार करण्यासाठी चीन प्रसिद्ध झाला. रशिया कशासाठी प्रसिद्ध झाला तर आधुनिक यंत्रसामुग्री बनवणारा देश म्हणून रशिया या देशाकडे पाहिलं जातं. महाराज रशिया देश एवढा पुढे गेलाय बाबा, आज जर त्यांनी बटन दाबलं तर सगळं जग नष्ट होऊ शकतं, एवढी त्यांच्याकडे यंत्रसामुग्री क्षेपणास्त्र आहेत. आता जगाच्या पाठीवर आपण जर पाहिलं युद्ध करायचं म्हटलं तर मोठी मोठी तोफगोळे एकत्र आणा, मग त्याची मोठे मोठे ते बटन दाबा, खटके उडवा, मग ते एकत्र करा. नाही, रशिया एवढा पुढे देश गेला महाराज, फक्त बटनाला टच केला की सगळं धमाकूळ होऊ शकतो. विरोधी राष्ट्र जे काही शत्रू राष्ट्र आहेत क्षणात नष्ट होऊ शकतं. आपलं ना आपल्या भावाचं जर बांधावरून भांडण असेल, फक्त काही करायचं नाही, फक्त बटन इथून बटन दाबले की तिकडे भाऊ, त्याला काही दांडकं घेऊन मारायची गरज नाही, काय नाही, ढेकळ्याने मारायची गरज नाही. इथून फक्त बटन दाबलं तिकडं भाऊ विठाल. ही झाली रशिया देशाची प्रसिद्धी. पाकिस्तान कशासाठी प्रसिद्ध आहे. आतंकवादाला खत पाणी घालणारा देश म्हणून पाकिस्तान जगाच्या पाठीवर प्रसिद्ध झालेला आहे. आतंकवाद हा जगाच्या डिक्शनरीमध्ये, जगाच्या शब्दकोशामध्ये कुठेही शब्द नव्हता, परंतु पाकिस्तानमुळे सगळ्या जगाच्या शब्दकोशामध्ये हा शब्द ऍड झाला. म्हणून आतंकवादाला खत पाणी घालणारा देश म्हणून प्रसिद्ध झाला असेल तर तो कोणता. पाकिस्तान. परंतु भारत देश कशासाठी प्रसिद्ध झाला तर भारत देश हा प्रसिद्ध झाला इथल्या संतांमुळे, इथल्या शूरवीरांमुळे हा देश पवित्र आणि पावन झालेला आहे महाराज. इथल्या शूरवीरांमध्ये शूरवीर. अहो महाराज, आमचे छोटे माऊली सांगत असतात, इथला उगवणारा सूर्य असा तसा उगवत नाही, त्याचा एक तरी किरण उगवताना तिथल्या शूरवीरांच्या अंगावर तिथला किरण पडत असतो. म्हणून हा भारत देश अहो एवढा पवित्र आहे देश, हा पवित्र ते कुळ पावन होतो देश. अहो माझे एका कवीने खूप छान लिहिलं आहे महाराज,
जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। तो भारत देश आपला एवढा पवित्र आहे महाराज, जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती बसेरा। संतांनी अवतार धारण केला इथेच, शूरवीरांनी अवतार धारण केला इथेच। आज जर महाराज आपण इस्रायलमध्ये गेलो, जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी श्रीमंत असणारी कोणाची गुप्तहेर संस्था असेल तर ती मोसाद नावाची इस्रायलमधील गुप्तहेर संस्था आहे। त्यामुळे इस्रायलच्या लोकांना आपल्या भारतीय लोकांनी प्रश्न विचारला, का हो तुम्ही कोणाच्या मार्गदर्शक तत्वांखाली चालता? तर त्यांनी सांगितलं, भारत नावाचा देश आहे, तिथे महाराष्ट्र नावाचं राज्य आहे, तिथे छत्रपती शिवरायांचा स्वराज्याचा प्रमुख गुप्तहेर म्हणून झालेला बहिर्जी नाईक, त्याने जे काही तत्व घालून दिलेले त्या तत्वावर आम्ही आज देखील चालत आलेलो आहे। म्हणून शिवरायांचं स्वराज्य उभं राहत असताना हे हिंदवी स्वराज्य उभे व्हावे, हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा। हे हिंदवी स्वराज्य उभे होत असताना सगळ्यात मोठा गुप्तहेर खात्याचा प्रमुख, गुप्तहेरीची प्रमुख भूमिका कोणी बजावली असेल तर ते आमच्या आपण नाही, आपल्या कुळामध्ये एक योद्धा असा होऊन गेला बहिर्जी नाईक, ज्यांनी संपूर्ण कुळाला पवित्र आणि पावन करून। मोसाद नावाची संघटना आहे, त्या संघटनेने अहो सगळ्या कडेने सगळे मुस्लिम राष्ट्र आहेत। आज मोदी तिकडे जायचे होते, चारही साईडने त्यांचे वरून खालून दोन्ही साईडने इस्रायलची विमानं होते आणि मधून आपलं भारताचं विमान मोदींचं चाललेलं होतं। सगळीकडून मुस्लिम राष्ट्र आहेत, परंतु त्या सगळ्या मुस्लिम राष्ट्रांच्या मध्ये एकमेव इस्रायल नावाचा देश आज नांदतो। त्यांनी जर मोसाद नावाच्या संघटनेने ठरवलं ना, मोदी आताच्या घडीला कोणता विचार करत आहेत क्षणामध्ये लगेच कळतं। तसं महाराज बहिर्जी नाईकांच्या तत्वावर, काय ते बहिर्जी नाईक होते महाराज, काय त्यांची ख्याती होती, क्षणामध्ये वेषांतर करण्यासाठी प्रसिद्ध होते। आत्ता वारकऱ्याचं रूप धारण केलं ना, क्षणामध्ये पिंगळाचं रूप धारण करायचे, क्षणामध्ये त्या ठिकाणी वासुदेवाचं रूप धारण करायचे। वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या पहारी, लोकेशनामध्ये महाराज पिंगळ्याचं रूप धारण करायचे, वेगवेगळ्या गोष्टी धारण करायचे। शत्रू राज्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी अफजल खान असेल, औरंगजेब असेल, त्यांच्या शामियाद्यामध्ये जाऊन त्यांच्या अंदर की बात जी खोजण्याची असते ना, ती अंदर की बात खोजने का काम हमारे बहिर्जी नाईक करते थे। इतना एवढी त्यांची महाराज प्रसिद्ध होती, म्हणून त्यांचे वंशज आपण आहोत। महाराज जगाच्या पाठीवर आपला भारत देश 150 वर्ष जवळजवळ इंग्रजांच्या पारतंत्र्याखाली जगला, परंतु त्या पारतंत्र्य मुळासकट निवटून काढायची पहिली ठिणगी महाराज पेटणं काम आहे। पहिली ठिणगी पेटली पाहिजे। एकदा का ठिणगी पेटली, तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपताहरे। एकदा ठिणगी पेटावी लागते महाराज। मला सांगा, 100 पेंड्याची 10 गंजी आहेत, एवढ्या मोठ्या 10 गंजी पेटवायच्या म्हटलं तर किती काड्या लागतील? काडे पेट्यांची बॉक्स लागतील जवळजवळ 10 गंजी एवढ्या मोठ्या 100 पेंड्यांची पेटवायची म्हटले तर जवळजवळ 1000 काडे पेट्यांचा बॉक्स लागेल, बरोबर नाही? एक काडी जरी असली तरी 1000 पेंड्यांची गंज पेटवण्याची ताकद आहे। तशी ठिणगी पेटवली माझ्या उमाजी नाईकांनी। आद्य क्रांतीवीर म्हणून आपण त्यांना ओळखतो महाराज, आद्य क्रांतीवीर म्हणून। महाराज पुरंदरच्या भिवडी नावा वाजवायचे तर अक्षा जीव वालेगत नाही, जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत महाराज। अहो संपूर्ण आयुष्य महाराज माझ्या उमाजी नाईकांनी या स्वराज्यासाठी पहिले आद्य क्रांतीवीर, आद्य स्वातंत्र्यवीर कोणाला म्हटलं जातं तर ते नरवीर, आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईकांना म्हटलं जातं। काय त्यांची खाती होती महाराज? दादोजी आणि लक्ष्मीबाई खोमणे यांच्या कुळामध्ये जन्माला आले उमाजी नाईक, परंतु या इंग्रजांच्या आधिपत्याखाली आम्हाला जगायचं नाही म्हणून स्वातंत्र्याची पहिली ठिणगी पेटवण्याचं काम माझ्या उमाजी नाईकांनी केलेलं आहे महाराज। म्हणून आज देखील आपण जेजुरीला गडावर चढलो तर महाराज गडावर गेल्यानंतर पुतळा आपल्याला पाहायला भेटतो। कोणाचा? उमाजी नाईकांचा पुतळा पाहायला भेटतो। काय त्यांची खाती असेल महाराज? महाराज शूरवीर असे तसे जन्माला येत नसतात। खरं तर त्यांची पुरंदर किल्ल्याची जबाबदारी माझ्या उमाजी नाईकांकडे होती, परंतु ती जबाबदारी त्या इंग्रजांनी काढून टाकली। असंख्य असणारा रामोशी समाजच नाही, 18 पगड जातींना एकत्र घेऊन चालण्याचं तत्व उमाजी नाईकांनी धारण केलं। सगळ्या जातींना एकत्र करून महाराज छत्रपती शिवराय उगाच घडलेले नाही तो महाराज। छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये सगळ्या म्हणजे कोणी म्हणतील मुस्लिम नव्हते, छत्रपती शिवरायांच्या मंडळामध्ये त्या ठिकाणी मुस्लिम सुद्धा होते,
हिंदू, मांग, महार, चांभार, लोहार, सुतार, मराठा, माळी, साळी, कोळी सगळे रामवंशी सगळ्या कुळांमध्ये सगळ्या कुळांना एकत्र करण्याचं काम माझ्या छत्रपती शिवरायांनी केलं. आणि तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजीराजेंनी स्वराज्याची म्हणजे स्वातंत्र्याची पहिली ठिणगी पेटवली ती भिवडी या गावात मधून. महाराज उमाजी नाईकांनी एवढी मोठी क्रांती केली. आज सरकारला काही वर्षांपूर्वी आद्य क्रांतीवीर म्हणून शासन मान्य त्या ठिकाणी जयंती आणि पुण्यतिथी साजरी केली जाते. परंतु उमाजी नाईकांचं एवढं मोठं कार्य होतं. दररोज जरी त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली तरी कमी आहे. एवढं मोठं कार्य. महाराज 1 रुपया किलो तांदूळ होता तेव्हा उमाजी नाईकांवर किती बक्षीस होतं? 10,000 रुपयाचं बक्षीस इंग्रजांनी ठेवलं होतं. म्हणजे एवढं मोठं बक्षीस. इंग्रज काय वेडे नव्हते. लोकांवर जरब बसावा म्हणून पुण्याच्या मामलेदार कचेरीमध्ये किती दिवस मृतदेह लटकत ठेवला होता महाराज? 3 दिवस त्या मामलेदार कचेरीमध्ये माझ्या उमाजी नाईकांचा मृतदेह लटकत ठेवला होता. एवढा त्याग, देहत्याग करायला पाहिजे महाराज. देहत्याग करायला शिकवलं माझ्या उमाजी नाईकांनी. एवढी मोठी क्रांती करून दाखवली माझ्या उमाजी नाईकांनी. म्हणून आज देखील तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणून ही कीर्ती जर मागे राहायची असेल तर आपल्या त्यांनी म्हणजे जे काही शूरवीर नरवीर होऊन गेले त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चालत गेलं पाहिजे. जो काही ते जसं वागलेत. नाहीतर आपला तरुण बाया गुतल्या मिश्रीमध्ये आणि तरुण गुतले तंबाखू काही ते गांजा दारू विमल याच्यामध्ये गुतलेले आहेत. आज जर 2 महिला एकत्र यायच्या म्हणे का ग चक्काबाई. परवा दिवशी कीर्तन संपल्यानंतर बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर एक जण तंबाखू मिळत आज महाराज लयच भारी आणला होता. वयाने बारीक दिसत होतं पण सगळ्या गावाला फुटकून सोडलं बघा मळता. म्हणजे महाराज कसले गांजा दारू मत पिओ यारो अक्कल गुंग हो जाते. आपल्या संतांनी आपल्या शूरवीरांनी जो त्यांनी मार्ग दाखवून गेलेला आहे त्या मार्गावर जर आपण चालत गेलो तर नक्कीच आपण जीवनाची परमोच्च पातळी गाठू शकतो. म्हणून माझे संत सांगतात त्यांनी सांगितलेल्या नामस्मरणावर आपण चालत गेलं पाहिजे. त्या संतांचं एकदा नामस्मरण करूया. नाम घेता न लगे मोल नाम मंत्र नाही खोल. म्हणून झालेली सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना आज या ठिकाणी पवित्र संतांच्या महंतांच्या शूरवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या फलटण तालुक्यामध्ये असणारं हे जाधववाडी गाव अगदी महाराज तालुक्यांच्या गावाला लाजव असं हे भव्य दिव्य नियोजन आपण केलेलं आहे. सर्वांच्या चरणावर ही सेवा समर्पित करत असताना बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द वाणीमधून दोष गेलेला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष. आणि जे काही चांगलं आहे चांगलं सांगितलं ते संतांचं आहे माझ्या गुरुवर्यांचं आहे. म्हणून झालेली सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना अगदी गोड गायनाची साथ केली. महाराजांचं नाव विकास महाराज. वा वा. महाराजांच्याच आधिपत्याखाली सगळं सप्ताहाचं नियोजन होत आहे. अगदी गोड नियोजन महाराज केलेलं आहे. सिस्टीम सुद्धा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं महाराज. फक्त महाराजांनी गायनाचं काम केलेलं नाही. सिस्टीम सुद्धा ऑपरेटिंग तिथंच मागं वळायचं आणि लगेच सिस्टीम ऑपरेटिंग करायची. महाराजांनी इको द्यायचा आहे लगेच मागं वळायचं बटन फिरवायचं फक्त. म्हणजे महाराजांसाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गायनाच्या अगदी गोड साथ केली महाराज. डबल चाली म्हटल्या. अगदी महाराज आपल्या वाणीमधून आपल्या तपश्चर्येचं प्रतीक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. डबल चाली म्हणणं एवढं सोपं नाही. महाराजांचं नाव काय म्हटलंय? अनिल महाराज. अगदी गोड आपला महाराज आवाज आहे. आपणासही उदंड आयुष्य लाभो भगवान पंढरीश पांडुरंग. गोड गोड गोड. महाराज आपलं नाव विजय महाराज. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांचे सगळे विद्यार्थी घडवत आहेत. महाराज मी सगळ्या संस्थांमध्ये वारकरी शिक्षण संस्थांमध्ये प्रवचन कीर्तन केलं तर एक गोष्ट कायम सांगत असतो. वारकरी संप्रदायाची संस्था चालवत असताना ही याच्याकडे फक्त संस्था म्हणून पाहू नका.
लोकशाहीची व्याख्या करत असताना लोकशाही त्या ठिकाणी काहींनी सांगितलं लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. तसं मानवता म्हणजे काय? मानवता म्हणजे माणसाशी माणसासारखं वागणं म्हणजे माणुसकी. याला माणुसकी म्हटलं जायचं. आणि ती माणुसकी निर्माण करण्याचा कारखाना म्हणजे ही वारकरी शिक्षण संस्था आहे. या वारकरी शिक्षण संस्थेमधून बाहेर पडणारा मुलगा, नाही एखादा मुलगा कीर्तनकार झाला तरी चालेल, नाही एखादा मुलगा गायनाचार्य झाला तरी चालेल, नाही एखादा मुलगा प्रवचनकार झाला तरी चालेल, नाही एखादा मुलगा मृदंगाचार्य झाला तरी चालेल, परंतु एक शाश्वती या नारदाच्या गादीवरून मी सांगू शकतो, यातला एकही विद्यार्थी दारू गांजा पिऊन कुठं पडणार नाही, याची शाश्वती मी मात्र देऊ शकतो. म्हणून महाराज ज्यांनी आपली मुलं या संस्थेमध्ये घातलेले आहेत त्याच्या आई वडिलांना माझी तुकोबाराय धन्य देतात. धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता, जो असे जागता धन्य माता पिता तयाची. म्हणून एकदा सर्व विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. दोनही विनेकरी बाबा, अगदी वयाने जरी आपण वयस्कर असताल तरी अगदी तरुणांनाही लाजवेल असं आपण नाचून कीर्तनामध्ये साथ केली. एकदा बाबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि सगळ्यात महत्वाचं राहिलं म्हणजे आमचे मृदंगाचार्य महाराज. जिवंत माणसाच्या म्हणजे माणसामध्ये जीव आहे त्याच्या मुखामधून गोड गायन ऐकावं यात नवल नाही. मेलेल्या कातड्यामधून सुद्धा गोड स्वर उमटवण्याची ताकद माझ्या मृदंगाचार्यांमध्ये आहे. मृदंगाचार्य म्हणजे मृदंग म्हणजे कीर्तनाचा प्राण आहे. आणि म्हणून महाराज दोनही महाराजांची नाव काय म्हटलं? दिगंबर महाराजांचं नाव सुद्धा गोड आहे. नंदकुमार महाराज. अगदी दोनही महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अगदी महाराज तुम्ही सगळेजण बसून ऐकताय, परंतु आमचे कॅमेरामॅन महाराजांचं नाव काय म्हटले? संत बाळूमामा YouTube चॅनल इथून लाईव्ह चालू आहे. 2 तास तुम्ही बसून ऐकताय, पण आमचे महाराज 2 तास झालं कॅमेरा इकडून तिकडे तिकडून इकडे सगळ्यांना कॅप्चर करण्याचं काम महाराज काम करतायत. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. YouTubeवर जाऊन आपले कीर्तन यांचा चॅनल सर्च करून त्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरील जे काही व्हिडिओ आहेत त्याला लाईक बटन दाबा, कमेंटचं बटन आहे तिथे कमेंट करा आणि महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज असं सगळ्यांचं ऋण व्यक्त करून झालेलं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं ऋण व्यक्त करायचं राहून गेले ते म्हणजे आमचे अनिलदादा खोमणे महाराज. परिचय लय जुना नाही, नवीनच अगदी वर्षापूर्वी जेजुरी MIDC मध्ये कामाला लागल्यानंतर सगळ्यांशीच आमचं ट्युनिंग जुळलं नाही, परंतु अगदी गोड स्वभाव असणारे आमचे अनिलदादा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज सकाळी आमची ड्युटी 7ला चालू व्हायची, 7ला पहिला रामकृष्ण हरी. मला वाटत नव्हतं कंपनीमध्ये, आता जेजुरी MIDC कंपनीमध्ये कोण आता रामकृष्ण हरी म्हणणार नाही, परंतु सगळ्या कंपनीमध्ये पहिला व्यक्ती होता रामकृष्ण हरी महाराज. म्हणायचा रामकृष्ण हरी महाराज कारण वडिलांची रीत जाणत असते. त्यांच्या आजीबाई सुद्धा त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाला धरून आता गाड्यामध्ये पवित्र असताना तुळशीची माळ धारण केलेली होती. त्यांच्या पत्नी सुद्धा महाराज NSSच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा वारी केलेली आहे, समाज कार्य केलेलं आहे. त्या दोघाही उभयतांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज त्यांनी मला आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांच्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. बसलेले व्यक्ती म्हणतील महाराज सगळ्यांचंच ऋण व्यक्त केलं. जर आम्ही इथे बसलो नसतो तर मंडपाच्या झालरीनं कीर्तन सांगितलं असतं का तुम्ही? म्हणून काय ते ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि ज्यांचं राहिलं ते प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती. म्हणून तुमच्या सगळ्यांचं एकदा नाव घेऊ का? घेऊ. महादेवाच्या पिंडीवर बेल वाकून तुमच्या सगळ्यांचंच नाव घेतो, ज्ञानोबा तुकोबांचा मान राखून. म्हणून झालेली सेवा भगवान खंडेरायाच्या चरणी, भगवान देवीच्या चरणी समर्पित करतो. सेवेला इथेच विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय